प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमळ शुभेच्छा. तुम्ही कसे आहात? आज सकाळी तुम्हाला पाहून आनंद झाला. तुम्हाला माहित आहे का हे कोणते ठिकाण आहे? हे किती सुंदर आहे. इथे जुनी इमारती आणि चर्चेस आहेत. तुम्ही विचार करत असाल हे स्कॉटलंड आहे. हा एक अद्भुत आणि सुंदर देश आहे. या देशातील हे एक महत्त्वाचे बाजारपेठ आहे. मी ज्या ठिकाणाहून बोलत आहे ते देवाच्या एका सेवकाचे घर आहे, ज्यांचे नाव जॉन नॉक्स आहे, ज्यांनी या देशात जागृती आणली. हेच ते ठिकाण आहे जिथे ते राहत होते. मी तिथे उभा राहून तुमच्याशी बोलतो आहे. ही एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची कुटुंब आहे. 15व्या शतकात जेव्हा हा देश पापामुळे उद्ध्वस्त झाला होता, सर्वत्र दारूची दुकाने आणि नृत्यगृह होते. तो काळ असा होता की लोकांनी परमेश्वराला विसरून मद्यपान आणि वेश्या व्यवसायात जीवन घालवले होते. जॉन नॉक्स नावाच्या एका तरुणाच्या हृदयात एक ओझं होतं. तो गुडघ्यावर उभा राहून परमेश्वराकडे ओरडून म्हणाला, प्रभू, मला स्कॉटलंड दे, नाहीतर मला मरण येऊ दे. जागृतीसाठी तहान आणि ओझं असलेल्या त्या तरुणाने रात्रंदिवस प्रार्थना केली. प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली आणि मोठी जागृती घडवून आणली. पवित्र आत्मा ओतला गेला, रिवायवल झाली आणि देशाचा कायापालट झाला. इतिहास सांगतो की त्याच्याद्वारे आलेल्या रिवायवल या देशात 100 वर्षे परिणाम केला. दारूची दुकाने बंद झाली, नृत्यगृहं बंद झाली. लोकांनी पापांपासून पश्चाताप केला, त्यांना तारण मिळालं, चर्चमध्ये गर्दी वाढली, त्यांनी प्रभूचा शोध घेतला. म्हटलं जातं की हा बदल या देशात 100 वर्षे दिसून आला. रिवायवल आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्य असा मोठा बदल घडवू शकते. प्रभू प्रत्येक देशात एक जॉन नॉक्स शोधत आहे. प्रभू अशा ओझ्याने प्रार्थना करू शकणाऱ्या तरुणांची शोध घेत आहे. तुम्ही त्यापैकी एक होऊ शकता. आपल्या देशासाठी ओझ्याने प्रार्थना करा. प्रभू तुमच्यामधून मोठी कामे करेल. तुम्ही विचारत आहात, प्रभू माझ्यासाठी कोणता वचन ठेवले आहे? जकर्या भविष्यवाणी पुस्तक 8 वचन 13. तुम्ही राष्ट्रात शापरूप होता, त्यात तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल. प्रभू तुमच्याकडे पाहून म्हणतो, वाचवीन. ही उद्धार कशासाठी? आपले पाप क्षमा झाले, आपण पापातून मुक्त झालो, आपल्याला शांती मिळाली. पुरेसे आहे इतकेच झाले का? नाही, तुम्ही आशीर्वाद व्हाल, कारण आशीर्वादाचे मूळ आहे. जेव्हा आपण तारण पावतो तेव्हा केवळ आपली पापे क्षमा होत नाहीत, शांती मिळते. त्याच्यानंतरच खरी आशीर्वाद आपल्या आयुष्यात सुरू होतात. आशीर्वाद म्हणजे काय? आपण असे समजतो की पैसे, संपत्ती आणि ऐश्वर्य वाढल्या की तो आशीर्वाद आहे. पण किती लोकांना खरोखर शांती आहे? त्यांच्याकडे पैसा आहे पण शांती नाही. त्यांच्याकडे पद आहे, शांती नाही. नाव प्रसिद्धी आहे, शांती नाही. खरी आशीर्वाद म्हणजे संपत्ती, बढती आणि पदवी जी शांती सोबत येतात. आपल्याकडे शांती नसेल तर ते खरे आशीर्वाद नाहीत. तारण पावल्यावर आपल्याला शांती मिळते. त्याच्यानंतर प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो. तुमचे उत्पन्न, काम, जमीन आणि मुले आशीर्वादित होतील. तुम्ही स्वतः आशीर्वाद व्हाल. तुम्ही म्हणायला हवे, प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. प्रभू म्हणतो की तो तुम्हाला तारण देईल आणि तुम्ही म्हणाल, प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. केवळ तारणाचा अनुभव घेतला तरच तुम्ही खरे आशीर्वाद अनुभवाल. म्हणूनच जॉन नॉक्स नावाचा तरुण मनुष्य प्रार्थनेत झुंजत म्हणाला, प्रत्येकाने तारण मिळवावे आणि आपल्या पापांपासून पश्चाताप करावा. त्या प्रार्थनेमुळे तारण मिळाले. देशात मोठा आशीर्वाद झाला.
तुमच्या कुटुंबात आणि आयुष्यात आशीर्वादाची परिपूर्णता यावी यासाठी तारणाचा आनंद असणे आवश्यक आहे. म्हणूनच येशू जगाचा तारणहार म्हणून आला. आपल्याला वाचवण्यासाठी त्याने स्वतःला क्रुसावर बलिदान दिले. त्याच्या रक्तामुळे आपण तारण आणि पापांची क्षमा मिळवू शकतो. शास्त्र सांगते की जर आपल्याला तारणाचा अनुभव असेल तर तुमच्या आयुष्यातील सर्व आशीर्वाद पूर्ण होतील. येशूने याबद्दल बोलताना सांगितले, प्रथम देवाचे राज्य शोधा, तारण व त्याचे नीती शोधा, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणून तारणाचा अनुभव स्वतःचा करा. तुम्हाला आशीर्वादांची परिपूर्णता मिळेल. येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद देवो. 1 मिनिट प्रार्थना करा. प्रभू, मला आशीर्वाद दे आणि माझ्या आयुष्यात आशीर्वाद दे. माझे तारण करा जेणेकरून मी आशीर्वादित आणि आनंदी होईन. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.